नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री म्हणाले की आता यापुढे शेतकऱ्यांना 15,000 रुपये हे वर्षाला मिळणार आहेत। पण आता हे बऱ्याच शेतकऱ्यांना काही मिळतही नाहीत। म्हणजे जे या अगोदर पीएम किसान योजनेचे असतील 6,000 किंवा नमो शेतकरी योजनेचे 6,000 हे बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत नाहीत। मग आता हे 15,000 नेमके कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार? तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आपलं सुद्धा काही काम आहे आणि शासन वारंवार सांगतंय की बऱ्याच शेतकऱ्यांनी पीएम किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो, या बाबतीत ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या बऱ्याच शेतकऱ्यांनी आणखीही केलेल्या नाहीत आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे मिळत नाहीत। म्हणून जे आता 15,000 मिळणार आहेत हे सुद्धा त्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत आणि त्याच संबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की हे नेमके कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, ज्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, या संबंधीची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना सुरू झाली। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळत होते आणि ते मिळत आहेत। आता ज्यावेळेस याची सुरुवात झाली, नोंदणी सुरू झाली आणि त्यामध्ये बरेच शेतकरी हे अपात्र सुद्धा नंतर झाले। त्याचे काही कारण असे होते की यामध्ये अटी अशा होत्या की जो शेतकरी किंवा जो व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नव्हते। ज्यांच्या घरात कोणी नोकरदार आहे, जे राजकारणात आहेत, मोठ्या पदावर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, माजी आमदार आहेत, अशांना सुद्धा किंवा नोकरीच्या मोठ्या पदावर आहेत अशा व्यक्तींना सुद्धा हे मिळणार नव्हते। आता हे 6,000 फक्त जो गरीब शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार होते। त्यानंतर यामध्ये या पैशामधून शेतकऱ्यांच्या जीवनमानात काही सुधारणा व्हावी, हे पैसे शेतकऱ्यांना शेती उपयोगी यावे असं या योजनेचं धोरण आहे। त्यानंतर महाराष्ट्र सरकारने नमो सन्मान शेतकरी योजना चालू केली आणि या योजनेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना 6,000 रुपये द्यायचं त्यांनी सुद्धा सुरू केलं। आता नमो शेतकरी योजनेमध्ये काही वेगळी नोंदणी करावी लागली नाही, कारण जो पीएम किसान योजनेचा डाटा आहे त्याच डाट्यावर आधारित नमो शेतकरी सन्मान योजना चालू झाली आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 6,000 रुपये देणं चालू झालं। आता नमो शेतकरीचे 6,000 आणि पीएम किसान योजनेचे 6,000 असे वर्षाला शेतकऱ्याला 12,000 रुपये मिळू लागले। आता यामध्ये काय झालं, ज्यावेळेस छाननी झाली त्यावेळेस बरेच शेतकरी हे अपात्र झाले किंवा त्यामध्ये जी अट होती की ज्या शेतकऱ्यांची 2019च्या अगोदरचा फेर केलेला आहे जमिनीचा त्याच शेतकऱ्यांना यामध्ये नोंदणी करता येत होती। मग काही जे 2019च्या नंतरच्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती ते अपात्र शेतकरी झाले किंवा जे इन्कम टॅक्स भरणारे होते किंवा जे इतर काही योजनांचा लाभ घेत होते अशा शेतकऱ्यांचे यामधून अर्ज बाद करण्यात आले। आणि बऱ्याच शेतकऱ्यांची लँड सीडिंग नव्हती किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही। आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट आहे की असे शेतकरी बाद झाले की ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डवर नाव वेगळं आहे आणि बँकेच्या पासबुकवर नाव वेगळं आहे असे सुद्धा यामधून बरेच शेतकरी अपात्र झाले। आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून अगोदर हे काम महसूल विभागाकडे होतं, म्हणजे तहसील कार्यालयात जाऊन याचं केवायसी करणं किंवा यामध्ये काय आपली अडचण असेल, हे पैसे का येत नाहीत याची आपल्याला चौकशी ही तहसील कार्यालयात करावी लागत होती आणि तिथेच त्याची दुरुस्ती सुद्धा होत होती। मात्र त्यामध्ये महसूल विभागाने ते काम केलं नाही म्हणून ते कृषी विभागाकडे देण्यात आलं आणि तालुक्याच्या कृषी कार्यालयामध्ये त्यासाठी नोडल ऑफिसर सुद्धा नेमण्यात आले आणि त्या माध्यमातून मग शेतकऱ्याची केवायसी करणं, लँड शेडिंग करणं किंवा ज्या शेतकऱ्याला नवीन नोंदणी करायची आहे असे शेतकरी किंवा बरेच असे शेतकरी होते की त्यांची फेरफार ही 2019च्या पूर्वची आहे, म्हणजे वडिलांना किंवा आजोबांना हे पीएम किसानचे पैसे मिळायचे, नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळायचे आणि मग समजा ती व्यक्ती मृत झाली आणि मग ही वारस नोंद करायची असेल
तर ती सुद्धा या माध्यमातून म्हणजे कृषी विभागामध्ये आपल्याला करता येत होती। मात्र अशा बऱ्याच गोष्टी केवायसी असेल, लँड सीडिंग असेल, वारस नोंद असेल किंवा काही जे बँकेच्या पासबुकवर नाव वेगळं आहे आणि आधार कार्डवर नाव वेगळं आहे, असे जे काही शेतकरी अपात्र झाले होते। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी हे कृषी विभागात जाऊन आपलं जे काही काम करायचं आहे ते काम केलेलं नाही आणि मग त्यामुळे हे शेतकरी अपात्रच राहिले। तुम्हाला एक विनंती आहे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हे 15,000 रुपये वर्षाला मिळवायचे असतील तर तुम्हाला हे करावंच लागणार। मग त्यामध्ये केवायसी असेल, लँड सीडिंग असेल, वारस नोंद असेल, या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्यानं कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन करायच्यात। आपणही व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार हे शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की या गोष्टी केल्याशिवाय हे पैसे मिळणार नाहीत आणि ही काही एवढी मोठी गोष्ट अवघड नाही। आपल्याला त्यासाठी आपला 7/12, फेरफार, आधार कार्ड, बँकेचं पासबुक एवढ्याच गोष्टी फक्त घेऊन तिथं जायचंय आणि आपल्याला नवीन नोंदणी करायची तर ह्या गोष्टी लागणार आहेत। 2019च्या अगोदरची फेरफारची एक नोंद लागणार आहे। मात्र ज्यांचे अगोदर मिळत होते आणि नंतर मिळत नाहीत अशा शेतकऱ्यांना ते एवढे कागदही लागत नाहीत, फक्त बँकेचं पासबुक आणि आधार कार्डच घेऊन जायचंय आणि तिथे आपल्याला जी काही अडचण असेल तिथे चौकशी करायची। तिथं त्यासाठी कृषी विभागामध्ये यासाठी एक सेपरेट असा अधिकारी बसवलेला आहे आणि त्या व्यक्तीकडून आपल्याला हे काम करून घ्यायचंय। मग यासाठी काही जास्त खर्च लागत नाही, पैसे लागत नाही, फक्त आपल्याला कृषी कार्यालयात जाऊन हे काम करायचंय। त्याच वेळेस या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 6,000 मिळतील, नमो शेतकरी सन्मान योजनेचे 6,000 मिळतील आणि मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे 3,000 वाढवून देण्याची, म्हणजे 6 आणि हे 3 असे 15,000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात येईल। जे केवायसी करतील, जे लँड सीडिंग करतील, जे वारस नोंद करतील किंवा ज्यांची जी अडचण असेल ती त्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन पूर्ण करतील, याच शेतकऱ्यांना हे 15,000 रुपये मिळणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाची विनंती करतो की हे पैसे सोडू नका, कारण हे पैसे आपलेच आहेत, आपण कराच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि मी तर म्हणतो प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येक योजनेचा लाभ घेतला पाहिजे। त्यासाठी आता जी नवीन ॲग्रीस्टॅक योजना चालू आहे या योजनेत सुद्धा रजिस्टर करून घ्यायचं, कारण आज आपण रजिस्टर केलं नाही तर पुढे आपल्याला कधी ना कधी हे करावंच लागणार आहे आणि ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून पुढे काही योजनांचे लाभ घ्यायचे असतील तर ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना अशा योजनांचे लाभ मिळणार नाहीत आणि मग त्यावेळेस पुन्हा आपल्याला नोंदणी करायला अडचण येते, वेळेवर होत नाही किंवा अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळतो आणि आपण त्यामधून मागे पडतो। म्हणून प्रत्येक योजनेचा प्रत्येक शेतकऱ्यानं लाभ घेतला पाहिजे एवढीच विनंती करतो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपलं चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।